गुरुजी, मी फी साठी पैसे कुठून आणू? मी सांगतो ना, नुकतेच बडोद्याचे महाराज मुंबईत दाखल झाले. मागे एकदा हुशार आणि अस्पृश्य मुलाला शिष्यवृत्ती देण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. आपण त्यांच्याकडे उद्याच जाऊ. हाताला चटक बसल्याखेरीज भाकऱ्या भेटत नाहीत, तसंच आपल्या समाजातल्यांना सोसल्याखेरीज भोगल्याखेरीज शिक्षण भेटत नाही बघ. अक्का, हे उद्या राजाकडे जायचंय, पण माझ्या मनी असं यायला लागलं, राजाने विचारलेल्या प्रश्नांचा जबाब देताना काही कसूर तर नाही राहायचा ना? आणि काही चुकलं तर राजा वरडल काय हो यांना? नाही म्हणजे आपण खालच्या जातीचे म्हणून कमीपणानं वागवेल काय, असं मनात आलं का छातीत धडधड सुरू होती. अगं येडी का खोई तू, असं काही भी होत नाही बघ. अगं राजाने आपल्या भिवाला स्वतःहून बोलवले, कौतुकच करत्याल ना. आणि ते केळूसर गुरुजी बी आहेत की भिवा संगट, काय भी होत नाही. तू नका जीवाला घोर लावून देऊस. हा वा, राजाला भेटायला चाललायस तू, ही राजासारखाच वाद. स्वतःला बिचारा समजू नकोस. मदत मागायला चाललायस, भीक नाही. आत्मविश्वास ठेव, पण उद्धटपणा वाटणार नाही याचीही काळजी घे. अभिमान आणि उर्मटपणा यात खूप कमी अंतर असतं बाळ, आणि तितकंच अंतर असतं सौजन्य आणि लाचारीमध्ये. आपण उद्धटही वाटता कामा नये आणि लाचार सुद्धा. आणि एक लक्षात ठेव किंवा समाजात काहीतरी बदल घडवू पाहणारा राजा आहे, त्याचं नीट निरीक्षण कर. तुला स्कॉलरशिप मिळेल की नाही माहित नाही, पण त्यांना तुझ्यासाठी वेळ खर्च करावा असं वाटतोय, हेच तुझं मोठेपण आहे. या भेटीत त्यांचं नीट निरीक्षण कर. त्यांच्याकडून जेवढं शिकता येईल तेवढं शिक. ही शिकवणच तुला 10 स्कॉलरशिप्सचं बळ.